नमस्कार. श्रमदानातून जलधारा. आज आपण आहोत धानोरा ताथोड या गावामध्ये आणि आपल्या मागे आपल्याला जो गट काम करताना दिसत आहे तो आहे संत गजानन महाराज शेतकरी गट, जो की पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी आहे. आणि गटाने आज निर्णय घेतला आहे की श्रमदानातून त्यांना त्यांचा जलधारा हा खड्डा खोदायचा आहे. उद्देश एवढाच आहे की जो काही आपल्याला समोर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो त्याच्यापासून आपला बचाव व्हावा, आपल्या भूगर्भामध्ये पाणी मुरावं. आणि हे सर्वात प्रभावी माध्यम आहे भूगर्भामध्ये पाणी मुरवण्याचं. म्हणून या गटाने एकत्र येत आज असं ठरवलं आहे की ते श्रमदानाच्या माध्यमातून जलधारा खोदणार आहे. तर आता सध्या आपण आहोत नितीन भाऊ ताथोड यांच्या शेतामध्ये, जिथे की हा सर्व गट एकत्र येऊन जलधारा खोदण्याचं काम करत आहे. चला आपण गटाशी संवाद साधूया. गट काय करतो? नमस्कार मंडळी. नमस्कार. नितीन भाऊ नमस्कार. नमस्कार. आपला सगळा गट आज एकत्र इथे आहे आणि तुम्ही सगळे श्रमदानातून हे जलधारा खोदण्याचं काम करताय. कसं वाटतं नितीन भाऊ? चांगलं वाटते आम्हाला. चांगलं वाटत आहे श्रमदान करताना? पण आपल्याला माहिती आहे की याला शासनाची जोड आहे, पण तुम्ही त्याचा काही विचार न करता तुम्ही श्रमदानातून हा खड्डा करताय. काय उद्देश आहे याच्यामागे? आपल्या जमिनीची लेवल वाढते. बरोबर. आपल्या इरीला पण पाणी पाणी विहिरीला आपल्या हे म्हणजे पाणी की आम्हाला दिसत आहे तुमची विहीर पण जवळच आहे. हो. याचा फायदा विहिरीला आपल्या होणार आहे. हो नक्कीच. तर बघा, एक सोपी आणि साधी टेक्नॉलॉजी आहे. जे शेतातला शेवटचा प्रवाह आहे, जिथून शेतातलं पाणी वाहत येते त्या जागी आपण हा जलधारा खोदत आहोत. आणि जसं की आपण पाहता नितीन भाऊची विहीर सुद्धा इथे जवळच आहे. भविष्यात यामध्ये जेवढंही पाणी मुरेल तेवढं सगळं या विहिरीमध्ये उतरणार आहे. म्हणजेच त्यांना त्यांच्या पिकाला पाणी वापरता येणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत आहेत शिवम सर. नमस्कार सर. नमस्कार. कसं वाटतंय श्रमदान करताना? खूप छान. आनंद येतोय? खूप जास्त आनंद. तुम्हाला इथं काही नितीन भाऊ मोबदला मिळतोय का तुम्ही फ्री करताय? नाही पूर्णपणे विनामूल्य का? विनामूल्य. जरा मग विशेष म्हणजे कसं जमिनीचं वाया जाणार जे पाणी आहे हा ते अशा सोसखड्ड्यानं साचून हा. त्याचा म्हणजे भविष्यात पुढे ज्या वर्षी वर्षात कमी होते त्या वर्षी त्याचा उपयोग होतो. नक्की. आणि विहिरीची पातळी वाढते. बरोबर. एवढं पाणी आपण भूगर्भामध्ये मुरू तेवढं भविष्यात आपल्याला कमी येणार आहे. देवानंद भाऊ कसं वाटतंय? चांगलं वाटते सर. तुमचे आजचे कामं सर्व संपले हो. आणि कामं संपून तुम्ही इथे वेळ देता, त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही खरोखर आम्ही पाहतो की आल्यापासून सुरू झाले आहेत. हो ना सर. तुमचं पण अभिनंदन. ठीक आहे. आता तर थोडं झाली 6 मिनिटं आम्हाला एक होत्या मग ते समय जेवण सर लगेच आता टेन्शनच नाही म्हटलं. फक्त आता पाहून तर आपण पाहता की अशा प्रकारे धानोरा ताथोड येथील संत गजानन महाराज शेतकरी गटाने श्रमदानाच्या माध्यमातून जलधाराचा खड्डा करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच हा खड्डा पूर्ण होणार आहे. आणि अशाच प्रकारे गटातील सर्व 11च्या 11 शेतकरी यांनी आपल्या शेतामध्ये हा खड्डा खोदण्याचा निर्णय घेतला आहे. तर अशा प्रकारे सर्व शेतकरी बंधूंना पण आव्हान आहे की त्यांनी आपल्या शेतामध्ये जलधाराचा खड्डा आवश्यक खोदावा. धन्यवाद.